प्रभाग 4 मध्ये तुम्ही फिरताय, कशा पद्धतीने नागरिकांचा प्रतिसाद तुम्हाला भेटतोय आणि कोणकोणते मुद्दे तुम्ही या ठिकाणी घेऊन फिरताय? आज सर्वांना सांगण्यास आनंद वाटतो की आम्ही प्रभाग 4 मध्ये गेलो असता आमचे आंबेडकर नगर असेल, अण्णाभाऊ साठे नगर असेल, या ठिकाणी माननीय नामदार राधाकृष्णजी विखे साहेब असतील, सुजयदादा विखे साहेब असतील यांनी केलेली घरकुल योजना अंतर्गत गटारी आणि अंतर्गत या प्रभागातील रस्ते काँक्रिटीकरण करून आम्हाला या योजनांमुळे या ठिकाणी सामान्य जनतेचा, आमच्या सर्व गोरगरीब जनतेचा, दलित बांधवांचा, सर्वांचा इतका मोठा प्रतिसाद आपण या रॅलीतून बघतच आहात. तरी ही सर्वसामान्यांनी ही निवडणूक हातात घेतलेली असून यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही आमचे सर्व उमेदवार अध्यक्षासाठी डॉक्टर स्वाधीनजी गाडेकर असतील, डॉक्टर विजय सदाफळ असतील, सौ अर्चनाताई निकाळे असतील, हे कमळ चिन्हावर सर्व उभे आहेत. तरी सर्व राहत्यातील या सर्व जनतेला आवाहन करतो की ही निवडणूक सर्वसामान्यांनी हातात घेतलेली आहे. तरी या सर्वांना भरघोस मताने, आपल्या आशीर्वाद रूपी मताने व निवडून द्यावे व आपण विकासाला साथ द्यावी. नामदार साहेबां सोडून आपल्यासाठी प्रत्येक संकटात दुधाचं अनुदान असेल, सोयाबीनचं आपलं अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान असेल किंवा आपल्या लंपीसारखे आजार या भागात आल्यानंतर नामदार साहेबांनी जे आपल्या सर्वसामान्यांचे जे तारणहार ठरलेले आहेत त्यासाठी आपल्याला या पॅनलला पूर्ण कमळ चिन्ह व प्रभाग 7 मध्ये धनुष्यबाण म्हणजे महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावे ही विनंती करतो व सर्व सामान्य जनतेचे सर्वांचे खूप आभार मानतो का आपण हा आशीर्वाद देतात. हे यश आपलंच आहे. तरी सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद. कोणकोणते विकासाचे मुद्दे आहेत ते तुम्ही जनतेसमोर घेऊन जाताय आणि त्यांना सांगता की ते तुम्हाला पूर्ण करून द्यायचे? सद्गुरू साईनाथ महाराज आणि वीरभद्राला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपले राज्याचे जलसंपदा मंत्री सन्मान्य नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील आणि सन्मान्य खासदार, माजी खासदार सुजयदादाजी विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपलं गाव, आपला विकास, आपली जबाबदारी हाच नारा घेऊन आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे. नामदार बोलायला गेलं तर नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब या दलित वस्तीमध्ये सर्वात जास्त काम या दलित वस्तीमध्ये केलेले आहे. आपण पाहतात आंबेडकर चौक ते शनी मंदिरापर्यंत ज्या टायमाला जे सत्ताधारी बसलेले होते त्यांनी पूर्ण रस्ते खोदून ठेवलेले होते. या ठिकाणी संपूर्ण धुळीचं साम्राज्य होतं. अक्षरशः मी एका घरामध्ये गेलो होतो, लहान मुलं अभ्यास करीत होते तर त्यांच्या पुस्तकावर सुद्धा धूळ होती, त्यांच्या जेवणाच्या डब्यावर सुद्धा धूळ होती. मी वारंवार पालिकेशी पत्र व्यवहार करून देखील सत्ताधारी वेगळे असल्यामुळे माझा नाविलाज व्हायचा आणि ते कामाची ढकलाढकल करायचे. हीच गोष्ट सन्मान्य खासदार सुजयदादा विखे पाटलांच्या कानावर गेली आणि त्यांनी 1 महिन्याच्या आत या रस्त्याचा पाठपुरावा करून ते काम पूर्ण मार्गी लावलं. 1 महिन्याच्या आत तो डांबरीकरण रस्ता पूर्ण केला आणि इथलं धुळीचं साम्राज्य सगळं कमी झालं. दुसरी गोष्ट, तुम्ही नगर जिल्ह्यामध्ये कुठं पण जा, पूर्ण राजवाडा, नगर जिल्ह्यातल्या राजवाड्यात जा, एवढी मोठी इमारत, भव्य दिव्य घरकुल इमारत कुठं पण नाहीये. हे फक्त आपल्या राहत्या गावामध्ये आंबेडकर नगरमध्ये एवढी मोठी इमारत आहे. जवळजवळ 200-250 खोल्याची इमारत आहे. या ठिकाणी जेवढे रस्त्याच्या कड्याला राहणारे गोरगरीब असतील, झोपडीधारक असतील, आज गोरगरीब दलित बांधव असतील, रस्त्याच्या कड्यातले झोपडीधारक असतील, आज ह्या घरकुलामध्ये आनंदात राहतात. हे कुणाचं देणं असेल तर ते नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचं देणं आहे. एवढी भरपूर एवढी इमारत या कुठल्याच गावामध्ये नाही, एवढी आणि ती खोल्या जाऊन बघितल्या तुम्ही तर एक फ्लॅट सिस्टीम टाईप खोल्या आहे. आज लोक 29,000 रुपये भरलेले लोकांनी फक्त आज आनंदात राहतात. हे कुणाचं देणं असेल तर ते नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचं देणं आहे. राहिली गोष्ट, या दलित आंबेडकर नगर मधले रस्ते मुलांना चालायला रस्ते नव्हते, चिखल व्हायचं. इथं सत्ताधारक कोणी दलित वस्तीकडे लक्ष देत नव्हतं.
सत्ताधारी मी दलित वस्तीचा प्रश्न मांडला की सत्ताधारी वेगळे होते, ते माझा प्रश्न साईडला ठेवायचे. माझे एवढे पेपर होते, मी अर्ज केलेले एवढे पेपर होते. मी एक दिवस नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना भेटलो, साहेबांना म्हणलं माझ्या दलित वस्तीमधले मी 5 वर्षापासून पाठपुरावा करतो, माझ्या दलित वस्तीमधलं एक काम होत नाही साहेब म्हटलं. मग साहेबांनी त्या टायमाला चव्हाण साहेब होते, चव्हाण साहेबाला बोलवलं. चव्हाण साहेबाला म्हणे निकाळ्यांनी जेवढे कामं आणलेले दलित वस्तीतले आणि दलित वस्तीतल्या कामाला पहिलं प्राधान्य द्या आणि दलित वस्तीतलं काम हे सर्वात पहिलं झालं पाहिजे. साहेबांनी चव्हाण साहेबाला सांगितलं. चव्हाण साहेबांनी 1 महिन्याच्या आत हे सगळे या घरकुलाचे असतील किंवा आंबेडकर नगरमधले कॉन्क्रिटीकरण रस्ते असतील हे संपूर्ण मार्गी लावले. पुन्हा तुम्हाला सांगतो, या ठिकाणी आपण गार्डन करतोय. गार्डनसाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आपल्याला पैसे दिलेले. त्या गार्डनमध्ये आपण त्या ठिकाणी आपण अंगणवाडी करतोय आणि अंगणवाडी करत असताना त्या ठिकाणी आपण एक असं छोटासा पेज बनवतोय, जे करून आपल्या गोरगरीब जनतेचे त्या ठिकाणी कार्यक्रम, छोटे मोठे कार्यक्रम होतील. आणि अजून एक आमचं असं आहे की आपण जे समाज मंदिर आहे आपलं, समाज मंदिरापाशी आम्ही आमचं असं साहेबांना आम्ही असं सांगितलं, तिथे आम्हाला सभा मंडप पाहिजे म्हणलं. साहेब ते सभा मंडप पण येणार नाही. आणि आज आम्ही सकाळपासून प्रचार करतोय. आम्हाला ठिकठिकाणी आमचे 2 उमेदवार 3 उमेदवार आहे. नगराध्यक्षपदाचे स्वाधीनजी गाडेकर आहे, माझ्या मिसेस अर्चना निकाळे आहे, आपले विजय नाना सदाफळ आहे. हे 3 उमेदवार आमचे प्रत्येक जनते, मायबाप जनता यांना भरभरून प्रतिसाद देते आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचं वळून ऑप्शन केलं जात आहे. आज आमची निवडून येण्याची आजच विजयाची आमची धुरा आहे आणि आजच आम्ही विजय झालो. तुम्ही आता म्हणता की तुमची विजयाची धुरा आहे, तुम्ही आजच विजय झाला आणि ठिकठिकाणी लोक तुमचं औक्षण करताय, मान सन्मान करताय. मात्र या नागरिकांसाठी येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळे आजार असतात, ते साथीचे रोग सारखे आजार येतात. त्यासाठी तुमचं काय पुढचे काय प्रोसेस असणार आहे, त्यासाठी तुम्ही काय करू शकता थोडक्यात? त्यासाठी आम्ही पालिकेच्या मार्फत आम्ही या ठिकाणी एक पालिकेचं दवाखान्याचं आमचं ते साहेबांना आम्ही ते पण बोललेलं, पालिकेचा दवाखाना असला पाहिजे, आपला पालिकेची शाळा पाहिजे, पालिकेचा दवाखाना असला पाहिजे. यासाठी आम्ही साहेबाशी आम्ही चर्चा पण केलेली आहे, साहेबांना निवेदन पण दिलेलं आहे.